महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आता जिल्हा परिषद इलेक्शन आलेलं आहे, तर मत मारायच्या वेळेस, मतदान करायच्या वेळेस तर मेंदू संग घेऊन जाजा, नाहीतर मेंदू घरी ठेवा आणि म्हणा आपला माणूस आहे, आपल्या धर्माचा माणूस आहे, आपल्या जातीचा माणूस आहे, त्याला मत करा, त्याला मतदान द्या, त्याला वोटिंग करा, हे करा ते करा, त्याने पैसे दिले आपल्याला, मटण चाललं, त्याने पार्टी किट दिली, मग का आपला माणूस आहे, आपल्या जातीचा आपल्या धर्माचा आहे, हे लक्षात ठेवा. हे काय डोक्यात आणू नका. तुम्हाला चांगला नेता निवडायचा असन तर अगोदर नेताची पुरी इन्फॉर्मेशन काढा. कारण तुम्हाला असं वाटत असन हा नेता चांगला आहे, कारण तो नेता 10 पक्ष बदलवतो, तो तुमच्यासाठी नाही बदलत, तो स्वतःसाठी बदलवतो. मग सांगा तो एक निष्ठच नाही आहे, पक्षाशीच एक निष्ठ नाही आहे, पक्षाशीच बेमान होतो, तो तुमच्या संग का बेमान होणार बे? बरोबर नाही काय? तो म्हणून सांगतो मतदान करा तर चांगल्या माणसाला करा, चांगल्या व्यक्तीला निवडून आणा, का तो आपलं समोरचं हित करू शकन. समजलं काय? कारण तुम्ही आतापर्यंत आलतू फालतू लोकांना निवडून दिलं असन, तर आता निवडून देऊ नका, तुम्ही चांगल्या माणसाला निवडून द्या, जे करून का ते तुमचं चांगलं हित करन, नाहीतर भीक मागा लागन. कारण तुम्हाला माहीत आहे तुम्ही मजूर आहात, तुमचे मुलं सुशिक्षित बेरोजगार आहे, तुमचे मुलं जॉबसाठी धुंडत आहे, इकडे तिकडे जॉब मिळत नाही. काय मिळत नाही? कारण तुमच्या मुलाला तुम्ही फक्त जॉब करणं शिकवलं, हक्क मागायला शिकवलं नाही. कारण तुमचा मुलगा 8 ते 10 हजार रुपये 8 ते 10 हजार रुपये महिन्यानं काम करतो एखाद्या कंपनीमध्ये, पुण्याच्या ठिकाणी, मुंबईच्या ठिकाणी. तुम्ही विचार करा, तुमच्या मुलाचं एज्युकेशन 2 ते 3 डिग्र्या पडलेल्या असेल तुमच्या घरी, पण तरीही एखाद्या ठिकाणी तुम्ही काम करायला जाता, एखाद्या ठिकाणी तुमचा पोरगा काम करायला जातो, तरी त्याला त्याच्या डिग्र्याचं अनुभवाचं काम मिळत नाही. म्हणजे काहून? कारण कसं आहे, कारण हे सरकार गरीबाच्या लेकराला काम देत नाही. कारण इथं असं असते, त्याचा पुतण्या आहे का, तो काका आहे का, बाबा आहे का, मामा आहे का, नातलग आहे का, त्यालाच नोकऱ्या भेटते चांगल्या. आपल्याला काय एखादा गरीब गेला का त्याला नोकऱ्या मिळत नाही. भरपूर असे डिग्री लोक आहेत, डिग्र्या झालेले लोक आहेत की ते बिचारे पडलेले आहे आणि ओळखी परिचय आणक आणि लोक नोकरीवर लागतात. का लागतात माहिती आहे काय कारण आहे त्याचं? दादा, इथं घुस दिल्या जाते, घुस समजते ना, घुस दिल्या जाते. इथं ओळखी परिचय महत्वाचा असतो. गरीबाचा लेकराचा ओळखी नसली ना, त्याला खाली बसावं लागते किंवा त्याला हाती या घेऊन 200 रुपये कामं करायला लागते. कारण असे भरपूर बेरोजगार मुलं आहे की त्यांच्यावरची डिग्र्या पडलेल्या आहे आणि त्यांच्यावरची एज्युकेशन असं आहे की मी तुम्हाला सांगू शकत ते मोठ्या विद्यापीठातून डिग्र्या घेतलेल्या आहे, पण बिचारायला नोकऱ्या मिळून नाही राहिलं, वय झालं, त्याचं लग्न होऊन नाही राहिलं. पण हे प्रशासन फक्त बेरोजगार मुलांना फक्त काय देतात? आश्वासन देतात. आणि बेरोजगार मुलांना माझं एकच म्हणणं आहे मित्रांनो, काही बिझनेस करा, व्यवसाय करा, नोकरीच्या मागं लागू नका. कारण हे सरकार आपलं नाही आहे. कारण नोकरी ज्याला भेटते त्याच्यावरची पैसा असन, त्याची ओळख परिचय असन, त्याचा मेन म्हणजे ओळख परिचय महत्त्वाचा आहे. कळलं काय? समजलं काय? आणि माझं एकच म्हणणं आहे, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना वोटिंग करायच्या वेळेस, मतदान द्यायच्या वेळेस आपला भेजा संघ घेऊन जायचा, नाही तर भेजा राहीन घरी आणि म्हणायचं आपला धर्माचा आणि जातीचा होय, यानं दारू पाजली, आपल्याला मटण दिलं, करा त्याला वोटिंग, नाही तर असं करा. कारण शेतकऱ्याचे दिवस कमी झाले. आता पहिले आयुष्य लय वाढलं होतं शेतकऱ्याले, पहिलं लय आयुष्य होतं शेतकऱ्याचं, आता शेतकऱ्याचं आयुष्य कमी झालेलं आहे. दादा, शेतकऱ्याचं आयुष्य कमी झालेलं आहे. त्या कारणामुळे तुम्हाला मी सांगतो, तर म्हणा ठेवान भेजा घरी आणि जाण वोटिंग करायले, तो भेजा संघ घेऊन जाजा. ज्यानं दारू पाजली, मटण चारलं, पैसे दिले, त्यालाच वोटिंग करा. आपल्या जातीचा, आपल्या धर्माचा, अबे फक्त जात धर्म हे इलेक्शनच्या टायमावर दिसते नेत्या येईल. कारण 10 पक्ष बदलवते, इकडे ती तोंड मारते, तिकडल्या पक्षात तोंड मारते आणि तिकडल्या पक्षात तोंड मारते. मग काय? कारण भारताचं संविधान आहे ना, त्या बाबासाहेबांना आपल्याला राजा बनवलं, का हाती दिली किल्ली आपल्यापाशी. कारण आपण राजा तय करू शकतो प्रजेचा. कळले काय? आणि जे प्रशासन आहे हे प्रशासन काही कामाचं नाही. तुम्हाला तुमचा राजा ठरवायचा असन, राजा तर ते आहेच नाही म्हणा, पण आता आपण राजा म्हणू शकतो. कारण
जे जनता आहे राजा नाही झाली, आता गुलाम होऊन राहिली. आणि जो करता धरताय तो राजा होऊन राहिला. त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगतो, हात जोडून विनंती करतो, भेजा संघ घेऊन जा वोटिंग करायसाठी. आता भेजा ज्ञान नाही, ज्ञान कोणाले वोटिंग. नाना निवडून कोणाले, चांगल्या माणसाला निवडून आणा, चांगल्या माणसाचं ले सपोर्ट करा. हा जातीचा आणि तो जातीचा, तो धर्माचा आणि हा धर्माचा आहे, त्याला निवडून नाही देऊ आपण. चांगल्या माणसाच्या कार्याला निवडून आणा, त्याच्या कामाला निवडून आणा. का हा जातीचा आणि तो धर्माचा आहे, त्याला निवडून आणा. त्यानं पैसे दिले, त्यानं मटण चारलं, हे चारलं, ते चारलं, त्याला निवडून नको आणू. तो फक्त टायमापुरताच निवडून, टायमापुरतं तुमचं वरवर करण. मग काय, मग आहेच काळगाड विठ्ठल बस. मग बोंबलत बस रे. कार्य आंदोलन कर रे, मोर्चा कार्य सगळं. कळलं काय? आता इलेक्शन येऊन राहिलं जिल्हा परिषदचं. चांगला बोक्याला निवडून आणतो, चांगल्या, नाही तर करजो, नाही तर भेजा ठेवजो घरी. काय सांगता येते काय? आजकालचे लोक, अवदेशी लोक लय आहे ना, जात पाहून धर्म पाहून निवडून देते. बिनटोकाचे लोक आहे. मोटर चालू करायला आलो, केली मोटर चालू, दिसली ना. आपली नाही हो, आपल्या वावरात पाणी बिनी नाही, आपण गरीब माणसं आहे. 2 एकरच वावर आहे आपल्यापासून, ते स्वतःचं नाही आहे. तुम्हाला माझ्या वावरातलं मोटर आहे, माझ्या वावरातली मोटर नाही होते. कळलं का? माय बोलणं कोळू आहे पण सत्य आहे. समजलं काय? हा व्हायरल व्हिडिओ झाला पाहिजे, शेअर झाला पाहिजे आणि महाराष्ट्रात हा घुमला पाहिजे व्हिडिओ. जय जवान जय किसान.